शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना यरधारे चिरा पडे योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलात् शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं स्विचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। जयांचे केले स्मरण होय सकळ जियांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आभार। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली ही ओवी श्रीमद भगवद्गीतेतील 12व्या अध्यायातील जी ज्ञानोबाराय महाराजांचा प्रबंध जी ज्ञानेश्वरी आहे त्या ज्ञानेश्वरीतील ही ओवी खऱ्या अर्थाने आहे। या ओवीतून माऊली ज्ञानोबाराय महाराज या ओवीच्या संबंधाने जन्म मरण अभाव रूप मोक्ष प्रतिपादन करतात। ज्ञानोबाराय महाराजांचं म्हणणं आहे या शरीराला आल्यानंतर दुसरं शरीर घेण्याचं कामच पडू नये आणि जर पडत असेल तर हे शरीर कळालंच नाही असं खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल। ज्ञानोबारायची गोड भाषा आहे। ज्ञानोबाराय सांगतात हे शरीर म्हणजे प्राप्तीची वेळ आहे। तुमच्या सारख्या पुढे हे बोलायला खूप आवडतं कारण खऱ्या अर्थाने इथं बसलेले सगळे पिकलेले आंब्याचे रस आहे असं मला वाटतं। आंबे भरपूर आहे, पिकतात बी भरपूर, पण काही आंबे आशे पिकलेले असतात। ज्ञानोबारायची भाषा आहे जया पिकलिया रसुगळे पूर्णतेचा ज्ञानोबारायची भाषा आहे तुम्ही सर्वजण अण्णांचे एकनिष्ठ आहात। ब्रह्मलीन आचार्य ज्यांना आचार्य म्हटलं जातं, पंचदशीकारांनी आचार्य शब्दाचा अर्थ बरकदादा करत असताना सांगितलं आचिनोतीच शास्त्रार्थम आचर्य स्थापयत्यपि स्वयं अपि आचरित यस्तु सह आचार्य इति स्मृतः। आचार्य कुणाला म्हणायचं म्हणले तर आचिनोतीत शास्त्रार्थम ज्याने सगळ्या शास्त्राचा शास्त्रार्थ आपल्या ठिकाणी जमा केला आहे। पुन्हा माचरे स्थापयत्यपि त्या आचाराची स्थापना आपल्या ठिकाणी करून तो त्या शास्त्रार्थाच्या आचरणाप्रमाणे चालतो। नुसता चालत नाही तर स्वयं अपि आचरित यस्तु जो स्वतः त्याचा आचरण करतो त्याला आचार्य म्हटलं जातं। आणि अण्णा एका आडनावाच्या आचार्य नव्हते नाही का, नाही तर आजकाल इतक्या पदव्या झाल्या कीर्तनकारांच्या पाठीमागे। आता स्वामीजी बोलले विनोदाचार्य, काही यमकाचार्य, अशा बऱ्याच पदव्या दिसतात, पण अण्णांच्या पदव्या या तशा नव्हत्या। आणि तुम्हाला हे मी का सांगतोय कारण जीवनामध्ये ऐकावं कुणाचं हे तुम्हाला आम्हालाच कळाले। उगाच कुणाच्या पुढे बसायचं काही ऐकायचं बरोबर आहे का नाही, या गोष्टी सांगण्यासारखे तुम्ही आहात म्हणून मी तुमच्या पुढे बोलतो। नाही तर बाकीकडे कीर्तनाला गेलं दादाला माहिती आहे कदाचित काही गोष्टी डोक्यावरून जाण्याची शक्यता असते, पण तुम्ही असे आहात ज्याला म्हणतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस् तत्वदर्शिनः। तुम्ही आम्ही खऱ्या तत्वदर्शी महात्म्याला शरण गेलो असं म्हणावं लागेल। यो भोगवादी चंगळवादी या असणाऱ्या जगामध्ये जिकडं तिकडं नुसता भोगाचा वारा आहे, जिकडं तिकडं नुसतं अवडंबर चाललेलं आहे। अशा या वावटळीमध्ये अण्णांनी पूर्वी दिवा लावण्याचं काम केलेलं आहे।
मोठ्या एका महाराजांच्या मुखातून ऐकलंय. त्यांनी सांगितलं मी अन्नाची शिफारस समजतो म्हणजे. आजकाल जर बघितलं तर कुठं बाल कीर्तनकार, कुठं कुठं युवा कीर्तनकार, कुठं कुठं विनोदाचार्य, कुठं कुठं अशा पदव्यामध्ये अण्णांना कीर्तन करावे लागतात. पण एवढ्याही परिस्थितीमध्ये अण्णा टिकून राहिले हे अण्णाचं धारिष्ट आहे म्हणजे. कारण मनुष्य रिव्हर्स होतो अशा वेळी. कितीही एखादं तत्वज्ञान जर मांडणारा मनुष्य कीर्तनकार असू द्या, जर नंतरचे जर वेगळेच नाही का मन सांगायची तर म्हटलं अशी जिथं वरमाई शिंदळी झाली तिथं वराड तरी कसं असणार. पण अण्णांची ही बोलण्याची प्रगल्भता तुम्ही सर्वांनी जाणली, ऐकली आणि तुम्ही आतापर्यंत एकनिष्ठ आहात हाच अण्णांच्या असण्याचा पुरावा आहे. रस्त्याने येता येता बोललो मी, कोणाची कीर्ती होत नाही, उत्तमची उरे कीर्ती मागे. महात्मा हा जात नसतो, अमर होत असतो. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाच्या संबंधाने बोललं तर जीवाचं जाणं उत्क्रामंतम स्थितम वापी पुंजानन्वान गुणान्वितः विमूढा नानो पश्यन्ति पश्यन्ति ज्ञान चक्षुषा. म्हणजे हा जो जीव आहे, हा जीव या शरीरातून उत्क्रामण करत असतो. वारंवार हा देह सोडला दुसऱ्या देहात जातो, दुसऱ्या देहातून तिसऱ्या देहात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. इह संसार हा सगळा त्याचा चाललेला हा, त्याला येरझार म्हणतात. या ज्ञानोबराच्या ओळीत आले किंबहुना येरझारे चिरा पडे. पण सगळे येरझाराला प्राप्त होणारे जीव वेगळे. आणि जो ज्ञानी महात्मा आहे, ज्याला खऱ्या ब्रह्म स्वरूपाची प्राप्ती झाली, ज्याला खरा परब्रह्म आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी दिसला. पंचदशीकारांची भाषा आहे, आनंद आतापर्यंत कोणी डोळ्यांनी पाहिला का? नाही. आनंद आतापर्यंत कोणी डोळ्यांना पाहिला नाही. नवे नवे जीवाला खऱ्या आनंदाची अजून ओळखच नाही. ज्ञानोबराची भाषा आहे, जीवाला खरं सुख म्हणजे काय हेच कळत नाही. खरं सुख जीवाला कधी प्राप्त होतं? ज्ञानोबराची भाषा आहे, किंबहुना सोये जीव आत्मयाची आहे तेच जे होय तया नाम सुख. सुखाची शेवटची व्याख्या याच्यापुढे कोणतं शास्त्र व्याख्या करू शकत नाही. ज्ञानोबराची भाषा आहे, ज्यावेळी या जीवाला खरा आत्मलाभ प्राप्त होतो त्या अवस्थेला सुख म्हणतात. आणि जर आत्मलाभ प्राप्त झालं नाही त्याला सुख म्हणू नये. ज्ञानोबराय म्हणतात ते दुःखच आहे. दिसताना सुख दिसतं पण ते सुख नसून दुःखच आहे. अण्णांची भाषा आहे, या जगाकडे बघितलं का म्हटले, ज्यांच्याकडे सुख म्हणून पाहावं, ज्या वस्तूकडे सुखरूप म्हणून पाहावं ती वस्तूच दुःखरूप असते म्हणले. म्हणले कसे? रस्त्याने चालता चालता एक शिक्षक होता, त्याची नवीन बदली झाली एका गावामध्ये. नवीन बदली झाली म्हणून तो दररोज अप डाऊन करायचा. पण घरापासून त्या शाळेच्या गावापर्यंत जाण्यासाठी मध्ये त्याला एक गाव लागायचं. त्याची पाटी होती भूतगाव. गावमध्ये होतं 2-3 किलोमीटर, पण पाटी बाहेरच भूतगाव. अण्णा इतकं गोड सांगायचे. मग या माणसाला वाटायचं, विचार करायचा का हो, ज्या अर्थी या पाटीवर भूतगाव असं नाव लिहिलंय 100% या गावात भूतच असले पाहिजे म्हणले. पण कधीतरी जाऊन पाहावं अशा अपेक्षेनं तो वारंवार दररोज विचार करायचा, पण वेळ मिळत नव्हता. पण एक दिवस विचार केला, डोकं फुटो पण संशय मिटो. रस्त्याने चालता चालता तो शाळेत जाताना अगोदर निघाला आणि अगोदर निघून त्या भूतगाव ही पाटी वाचली, सरळ गावात निघाला. गावात निघत असताना गावात जायच्या अगोदरच 4-5 माणसं त्याला बाहेरच भेटली. आणि बाहेर भेटल्यानंतर त्याने कुतूहलाने त्या लोकांना विचारलं, म्हणले का हो, ज्या अर्थी या गावाचं नाव भूतगाव आहे, मग इथं खरंच भूत राहतात का हो? असा कुतूहलाने प्रश्न विचारल्यावरती त्यातल्या त्या माणसांनी उत्तर दिले, आम्हाला तरी काय माहित, आम्हालाच मरून 50 वर्ष झाली. बघा बरं का, लक्षात आलं तर ज्यांच्याकडे माणसं म्हणून पाहावी ही जशी भूतच भूत आहे, या संसारामध्ये जिकडं सुख म्हणून पाहावं ते सुख नसून केवळ आणि केवळ दुःखच दुःख आहे.
मग अशा या दुःखाच्या बाजारामध्ये तुम्ही आम्ही सुखाची अपेक्षा करतो. कुणाकडून करतो तर या शरीराकडून करतो. कुणाकडून करतो तर या शरीराच्या संबंधिताकडून करतो. ज्ञानोबराची भाषा आहे, राणी दुखिया दुखी भेटले. एक दुःखी स्त्री आहे आणि दुसऱ्या दुःखी स्त्रीकडे जाते. हेही दुःखीचे तीही दुःखीचे. मराठीत म्हणे, उघड्यापाशी नागडं गेलं. सांगा, दोघही नागडेचे, यांना कपडे मिळतील का? दोघेही दुःखीच आहे, तिथून सुखाचा ओम होईल का? ज्ञानोबराची भाषा आहे, खवणे याचे गावी पाठववे काय करावी, सांगे जात्यंधा रवी काही आधी. ज्ञानोबराय म्हणतात, एखाद्याची नग्न गावाची वस्ती आहे. ज्ञानोबरांची कल्पना आहे, नग्न गावाची वस्ती आहे आणि त्या नग्न गावाच्या वस्तीमध्ये एक मनुष्य कपडे मागण्यासाठी गेला. सांगा बरं, त्याला कपडे मिळतील का? दुसरी त्याची असा विषय, ज्ञानोबराची भाषा आहे की सगळे जर नग्न आहे, हा कपडे घालून गेला तरी त्याला जगू देतील का? नाही. सांगायचा मुद्दा हाय, सगळेच दुःखी असेल तिथं सुख प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, सुख पाहिजे असेल किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेच जीव होईल तया नाम सुख. त्याला सुख म्हणतात. आणि त्याच सुखाच्या अपेक्षेने तुम्ही आम्ही धावतोय. तुमच्या आमच्या मनाला कधीतरी विचारा, का रे बाबा, तुला अविनाशी सुख पाहिजे का विना विटणारं सुख पाहिजे? कधीतरी विचारा, तुला कोणतं सुख पाहिजे? तुमचं आमचं मन सुद्धा म्हणेल, आम्हाला अविनाशी सुख पाहिजे, आम्हाला न विटणारं सुख पाहिजे. इंद्रियांना विचारा तुम्ही, कोणतं सुख पाहिजे? संपणारं सुख नकोय त्यांना. पण आपण त्यांना अविनाशी सुख देण्यास असमर्थ आहे, म्हणून त्यांना थोडे वेळ भागवावं लागतं. माझा विषय लांबतोय, पण एक 4-5 दिवसाचा उपवासी मनुष्य, 4-5 दिवस झाले उपवासी, एक माणसाकडे गेला. त्याला दया आली, याला जेव घालवावं. जेव घालावं म्हणून पंचपक्वान्नाचं ताट त्याच्या समोर ठेवलं आणि जेव घालू लागला. हातात गुलाबजामुन घेतला आणि त्याच्या तोंडासमोर नेला आणि मागं ओढला. पुन्हा तोंडासमोर नेला, मागं ओढला. पुन्हा तोंडासमोर नेतो, मागं ओढतो. मला सांगा, असं करून त्या उपवासी माणसाचं पोट भरणार आहे का तो अधिक चेकाळणार आहे? त्याचं पोट भरेल का तो अधिक चेकाळेल? तो अधिक चेकाळणार आहे. त्याला या अशा भोजनाची अपेक्षा नाहीये. त्याला तृप्तीचा ढेकर हवाय. त्याला पूर्ण फुल अशा प्रकारचं जेवायचंय, पण ते त्याला मिळत नाही. म्हणून तो थोड्याहून भागतोय, अधिक चेकाळतोय. तुमचं आमच्या इंद्रियांचं असंच आहे. यांना अविनाशी सुखाची अपेक्षा आहे, पण आपण मात्र त्यांना या विनाशी सुखाचं, खऱ्या अर्थाने विनाशी नासणारं सुख त्यांना दाखवत असतो. आपण अविनाशी देत नाही, म्हणून ते त्या सुखासाठी लालायित होतात आणि तुम्हाला आम्हाला रानोरान हिंडायला लावत असतात. ज्ञानोबराची भाषा आहे, रानोरान रानोरान ही इंद्रिय धावायला लावतात. मन इथं बसत नाही महाराज. मन सारखं 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 फिरत आहे. याला इथं सुख मिळत नाही. वारंवार वारंवार मन वढाय वढाय, नाही का? जसं ते हिरवे चारा बांधावे पशु, उपवासी गाय जशी त्या हिरव्या चारासाठी लालायित होते, सारखी इकडे तिकडे धाव धाव धावते ती मोकाड गाय. तुमचं आमचं मन सुद्धा एका ठिकाणी स्थिर व्हायला तयार नाही. त्याला कुठलाही विषय द्या, विषय कोणताही द्या, रूप विषय द्या, त्यावर तो थांबत नाही. एखाद्याला कितीही रूप विषय आवडू द्या, एखादी व्यक्ती कितीही सुंदर असू द्या, ती कुठपर्यंत सुंदर आहे सांगू का? जोपर्यंत त्या व्यक्तीच्या समोर अजून 4-5 व्यक्ती येत नाही. बघा बरं का मी काय बोलतोय. एखादी व्यक्ती तुम्हाला सुंदर दिसत असली, तिच्या समोर जर 5-6 व्यक्ती लाईन मध्ये येऊ द्या, इथं सौंदर्य कमी होऊन जातं. म्हणून रूप विषय सुद्धा सुख देऊ शकत नाही. रस असेल, या सगळ्या विषयाच्या पाठीमागं मन रानोरान रानोरान हिंडतं, पण तरी सुद्धा या मनाला अविनाशी सुख प्राप्त होत नाही. म्हणून आपलं आयुष्य संपून जातं, इच्छा संपत नाही. आयुष्याची सायंकाळ होते ते, तरी सुद्धा आपल्याला खूप काही मिळवण्याची याला पंचदशी मध्ये काम म्हणतात. अहंकार चिदात्मानं व्यतिकृत्य विवेकतः इदं मे स्यात् इदं मे स्यात् तितिच्छा काम शब्दितः.
पंचदशी मध्ये सांगितलंय, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, याला कामना म्हणतात. आणि ही कामना फक्त तारुण्य शोभते, ही कामना तारुण्य शोभते. अशीच कामना जर वृद्ध अवस्थेत सुद्धा खऱ्या अर्थाने चाललेली असेल, समजून चला आपलं आयुष्य संपलंय, पण इंद्रियांची भूक मात्र आपण भागवू शकलो नाही. आणि ही इंद्रियांची भूक भागवण्याचं एकमेव ठिकाण जर कोणतं असेल तर तो परमात्मा आहे, आत्मालाभ आहे. त्याला आत्मालाभ जोपर्यंत प्राप्त होत नाही ते इंद्रिय सुखी होत नाही, मन आमून स्थितीला जात नाही. म्हणून परमार्थ हा खऱ्या अर्थाने कशासाठी आहे महाराज? कीर्तन प्रवचन हे मनोरंजन करण्याचे साधनच नाही, मनाचं रंजन करण्यासाठी बाकीच्या गोष्टी, लोकनाट्य असेल, वेगळं वेगळं असेल, मनाचं रंजन करण्याने मनुष्य अधोगतीला जातो हे अजून आपल्याला कळत नाही. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. मन सतत 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 माणसाला पतनाकडे नेत असतं. पंचदशीकार वर्णन करतात, मन एव मनुष्यानां कारणं बद्ध मोक्षयो. हे मनच माणसाला बद्धाला कारण ठरतं. आणि या मनाला जर वेगळं वळण परमार्थाचं दिलं तर हेच मन मोक्षाला कारण ठरत असतं. मग परमार्थ हा मनोरंजनाकरिता करायचा का कशासाठी करायचा हा विषय खूप गहन आहे. परमार्थ हा अमन होण्याची स्थिती आहे. इथं मनपणा संपवावा लागतो. मन हे संपवून परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लीन करावं लागतं. तेव्हा कुठे एखादी स्थिती जीवाला प्राप्त होत असते, तेव्हा या जीवाचा प्रवास परमार्थाच्या दृष्टीने होत असतो. तेव्हा तो त्या राजमार्गाने चालत असतो. कधी 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 वारंवार वारंवार तो जीव ही स्थिती प्राप्त झाली ना, त्यावेळी त्याच्या मनात स्फुरत असतं, कुसावेची हेची वाटी, जे जे भेटी तयाशी देव कृपा करील मज काय राज राखील, काही मी उद्धार पावे न काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. तुमच्या आमच्या संसारात कितीही दुःख आलं आणि देवानं ते दुःख कितीही घालवलं म्हणून तुमचं दुःख कमी होऊ शकत नाही. तुमचं प्रारब्ध इतकं बलवत्तर आहे, ते तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहणारच नाही. मग एखादा मनुष्य येईल, एखाद्या महाराजचा धोका येईल आणि तुमचं दुःख घालविल, त्याच्या सुद्धा हिंमत नाही. जर त्याच्यात हिंमत असती तर भगवंतात हिंमत नाही का? सांगा बरं, तुमच्या जीवनातलं दुःख घालवण्याची हिंमत भगवंतात आहे का? जर असतील तर पांडवांना वनवास भोगावा लागलाच नसता. पांडवांनी इतकं प्रेम भगवंताने कुणावर केलं नाही. ज्ञानोबराची भाषा आहे, एवढी लक्ष्मी, लक्ष्मी जी याची जवळीका, एवढी असणारी लक्ष्मी, एवढी जवळ असून, शेष जवळ असून, संकादिक जवळ असून, सगळे असणाऱ्या देवता जवळ असून सगळ्यांना दूर सारलं आणि अर्जुनाला जवळ केलं भगवंताने. एवढा अर्जुन भगवंताच्या प्रेमाचा अधिकारी होता. ज्ञानोबराची भाषा आहे, भगवंत स्वतः म्हणतात, अर्जुना हे ज्ञान मी कुणाला सांगत नाही, पण तुला सांगतोय. काय? स एवायम मया तेत्य योग प्रोक्त पुरातन भक्तोसी मे सखाचे ती रहस्य हेतु उत्तमम. हे उत्तम असणारं रहस्य अर्जुना तुला सांगतोय, याचं मूळ कारण तू माझा आहे. हो, ही ज्ञानोबराची भाषा. अर्जुना तो प्रेमाचा पुतळा भगवंताच्या मुखात उभी घालतात. भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीचा चितकळा धनुधरा. अर्जुना तू मित्राची चितकलिका आहे, चैतन्य कलिका आहे, प्रेमाचा पुतळा आहे. कधी कधी अर्जुनाला ब्रह्मभाव प्राप्त झाला तर भगवंताने स्वार्थी व्हावं. ज्ञानोबराची भाषा आहे. 6व्या अध्यायात भगवंत बोलता बोलता अर्जुनाला ब्रह्मभाव प्राप्त झाला. ब्रह्मभाव प्राप्त होईल म्हणून भगवंत सावध झाले. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष दिलं तर कळेल. ब्रह्मभाव प्राप्त झाला, भगवंताला कळालं. अर्जुनाला जर ब्रह्मभाव प्राप्त झाला तर मी ही गीता कुणाला सांगायची? अर्जुन भगवंत म्हणतात, अर्जुना स्वार्थी झालो, तुझं काम तिथंच संपलं होतं. ब्रह्मभाव तुला प्राप्त झाला होता, पण माझ्या अंतकरणातल्या अद्भुत गोष्टी मी कुणाकडे सांगाव्या हा मला प्रश्न आहे. देव भावाचा भुकेला आज दुष्काळ खेळाला, त्या भगवंत सांगतात, अर्जुना तुझ्यासारखी नाही भेटू शकत मला. मला जर काही आलिंगन द्यायचं असेल तर कुणाला देऊ मी? तू जर ब्रह्म झाला, तू मीच झाला, तर मी मलाच आलिंगन देऊ का? म्हणून भगवंताने मोहाचा पडदा आडवा लावावा, अर्जुनाचा अर्जुनपणा शिल्लक ठेवावा.
भगवंत सांगतात अर्जुना ना तरी दाटून खेवती जायचा कोण आहे. भगवंताची भाषा आहे ज्ञानोबराच्या मुखात. अरे सहज एखाद्या अंतकरणामध्ये आनंद व्हावा आणि तो आनंद कुणाला सांगावा म्हणून मी लगेच तुला आलिंगन देतो आणि तुला सांगतो असा या त्रिभुवनात कोण आहे अर्जुना तुझ्यासारखा. ज्ञानोबरा म्हणत्या काय येडं झालं देव त्याच्यासाठी. बरं का काय भाषा आहे ज्ञानोबराची. अर्जुना तुला लय लपून ठेवतो म्हणले मी. कसा जया सोहम भाव आटकू. ज्याला सोहम भाव ज्याला आटकू आहे तयाची या जिटीचा धने कळंकू लागेल तुझ्या प्रेमात. ज्ञानोबराय सांगतात हे योगी जपी तपी 12 वर्ष 36 वर्ष एकांतात बसून साधना करतात त्यांची दृष्टी तुला लागेल. ते म्हणते काय अर्जुन काय कुठलं पुण्य घेऊन आला. आम्ही 12 15 वर्ष आयुष्यभर तपश्चर्या केली परमात्मा स्वप्नात नाही आणि हा याच्या मागे पुढे हिंडतोय. अर्जुना त्यांची दृष्टी तुला लागेल. ज्याला सोहम भाव हा अटक आहे मी ब्रह्म भाव आहे मी ब्रह्म आहे हा अटकू आहे आशांची खऱ्या अर्थाने अर्जुना तुला दृष्टी लागेल म्हणून तुझी वारंवार मी दृष्ट काढत असतो. ती आई जशी बाळाची दृष्ट काढते भगवंत सांगतात अर्जुना त्या आईप्रमाणे तुला जपतो बरं का मी. काय ज्ञानोबराची भाषा आहे महाराज. एवढं प्रेम नाही मिळालं महाराज कोणालाच नाही मिळालं. हे जगदीशाचे प्रेम वा हे जगदीशाचे प्रेम एक दिसत से निरूपम कैसे काय पुढे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. काय ज्ञानोबराची भाषा आहे. सगळे म्हणायला लागले काय यानं पुण्य केलं या जगदीशाचे प्रेम. इथं निरूपम दिसतोय उपमाच नाहीये. ज्ञानोबराची भाषा आहे. माझा विषय लांबतोय ना तरी वैसेची या शेवटी जैसे एकच मी मोहाची त्रिपुटी नाचू लागे. 6व्या अध्यायात होय ना तरी वैसेची या शेवटी म्हणजे वय संपत आलं एखाद्या स्त्रीला आयुष्यभर वांजुटी 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 म्हणत सगळे लोक तिला हिनवत आले. पण वयाच्या शेवटी त्या माता माऊलीला एखादं बाळ व्हावं. आयुष्यभर वांजुटेपणाचं दुःख भोगलेल्या त्या माऊलीला जर वयाच्या शेवटी बाळ झाल्यानंतर ज्ञानोबराय सांगतात तो मुलगा नसतो मूर्तिमंत मोह जन्माला आलेला असतो. मग मूर्तिमंत मोहाची त्रिपुटी नाचू लागे. त्या बाळाशिवाय तुला दुसरं काही सुचत नाही. भगवंत सांगतात अर्जुना वयाच्या शेवटी मला प्राप्त झालेला तो आहे. आतापर्यंत मला कुणीच मिळालं नाही हो. ज्ञानोबराय गोड बोलतात म्हणून भरली या त्रिभुवनात एक चांगू अर्जुना जशी निवडून किती सेना लक्षवधी. अरे लक्षवधी असणारे सैन्य बाजूला ठेव. त्रिभुवनात असं नाही का तुझ्या इतका मला प्रिय. या सगळ्यांना बाजूला केलं. लक्ष्मी सारवणी केली परवती नाही का. ऐक ज्ञानोबराची भाषा आहे. सांगायचा मुद्दा एवढं प्रेम ज्या अर्जुनावर पांडवावर केलं त्यांचं दुःख घालवलं नसतं का. सांगा ना त्यांचं दुःख का घालवलं नाही. तुमचं प्रारब्ध भोगून घ्या. भगवंताच्या हातात सुद्धा तुमचं आमचं दुःख घालवण्याचं सामर्थ्य आहे. पण परमात्मा म्हणतात ज्याचं जसं कर्म असेल तसं भोगावं लागेल. मग कशाला याच्या त्याच्याकडे जायचं लोक आपल्याचे ठोके पाहिजे. शुद्ध परमार्थ काय सांगतो ज्ञानोबराय काय सांगतात. आज आपण तुम्ही आम्ही वारकरी संप्रदायात आहोत ना तर आपला प्रमाणावरती विश्वास असला पाहिजे. ज्ञानोबरायावरती प्रगाढ श्रद्धा असली पाहिजे. जर ज्ञानोबराय म्हणतात ना अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन आहे त्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. अधिकच तुम्हाला सांगायची गरजच नाही. तुम्ही सर्व तपस्वी आहात महान आहात आणि खऱ्या अर्थाने ज्ञानोबरायची हीच भाषा आहे जी तुम्हाला प्राप्त झाले ना ते सगळ्यांना प्राप्त झालं पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात येण्याची शरीराला येण्यासाठी हे शरीर प्राप्त झालं तर हेच करा. याला सत्कर्म म्हणतात. ज्ञानोबरायची भाषा आहे. तुम्ही आम्ही सत्कर्म कशाला म्हणू द्या. सत्कर्म शब्दाचा अर्थ काय. सच्च्या संबंधाने केलेलं कर्म त्याला सत्कर्म म्हणा. सत फक्त जगामध्ये एकच आहे त्याला परमात्मा म्हणतात. सत्य तू विठ्ठला. भगवान परमात्माच एकमेव या जगामध्ये सत्य आहे. तुका म्हणे तूची खरा आणि येरवा उगा पसारा. सांगा एखादा म्हणतो मी आयुष्यभर खोटं बोललो नाही मग खरंच बोललो. मग खरं बोलला म्हणजे किती बोलला. खोट्यात खरा बोलला. कसा बोलला तू खोट्यात खरा बोलला. कारण जगात खोटच आहे. जगात खरं काय काही खोट्यात खोटं बोलतात. जगामध्ये खरा कोण आहे तर तो परमात्मा आहे.
त्याच्या संबंधाने कर्म करणं याला सत्कर्म म्हणतात. आणि याच सत्कर्माच्या संबंधाने मनुष्य जातो तेव्हा त्याचा येर जरा संपून जातो. ज्ञानोबराची भाषा येण्याची सत्कर्मी अशेष ही अज्ञान याला सत्कर्म म्हणतात. आणि हे सच्च्या संबंधाने केलेलं कर्म याच्याद्वारे मनुष्याचं अज्ञान संपून जातं. मग कोणतं सत्कर्म आहे, कशाला सत्कर्म म्हणायचं? ज्ञानोबराची भाषा आहे संता सवे पैसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यशी येण्याची सत्कर्म. जगामध्ये हे तीनच सत्कर्म आहे बघा. जर तुम्ही अध्यात्माच्या बैठकीवरती पक्के असाल तर या सत्कर्माशिवाय दुसरे सत्कर्मच नाही असं समजून परमार्थाला लागलं पाहिजे. कोणतं सत्कर्म? संतान सवे पैसता, संतांच्या संगतीमध्ये बसणं सत्कर्म आहे. संतांच्या संगतीत बसून योग ज्ञानी पैसता, योगाचं ज्ञानाचं चिंतन करणं सत्कर्म आहे. आणि पुन्हा श्री गुरुचरण उपासिता हे सत्कर्म आहे. पण करत असताना वैराग्य महत्वाचं आहे. वय आहे की नाही? हे नाही का? आणि हे कधी येईल? संसार या समजता जाणीली अनित्यता काही वैराग्य दौडिता पाठी लागे असं झालं तर वैराग्य होईल. ते विषय वैराग्य. वा वा वा. आत्मलाभाचे वा वा वा. तेने ब्रह्मानंदा योग्य जीव होती जीव ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे. काय भाषा आहे महाराज. असा सत्संग आहे महाराज. आणि हे विचाराचं व्यासपीठ आहे स्वामीजी. हे जे व्यासपीठ आहे ना हे विचाराचं व्यासपीठ आहे. इथं सगळेच्या सगळे महात्मे येणार आहे ना त्याचा एवढा अधिकार समजतो माम, एवढा अधिकार महाराज. हो सततम कीर्तयन्तो माम येतम तशोडताहम नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ज्ञानोबराची भाषा आहे बोधाचे भुली बोधची. हो इतका बोध आले तर देतात काय देतात? तत्चिंतनम करतात. काय त्याचं चिंतन करतात. कथन तत्कथनम, दुसरं कथन करत नाही. तत्कथनम अन्यन्य तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यास विदुर्बुधा. ब्रह्माभ्यास करणारे महात्मे जगामध्ये करत असताना एकटे बसले त्याचं चिंतन करणार, बोलत असले त्याचंच कथन करणार. एखादा कमी अधिकाराचा आला तर अन्य तत्प्रबोधनम त्यालाच उपदेश करणार. एखादा समान अधिकाराचा आला याचा अनुभव त्याला सांगणार, त्याचा अनुभव याला सांगणार. याला म्हणतात बोधाची भुली बोधची निर्मित. ज्ञानोबराची भाषा आहे जैसी जवळिकेची सरोवरे नाही का उचंबळ्या कालवती परस्परी. जवळचे सरोवर कसे खलनाट निर्माण झाल्यानंतर एकमेकाला आलिंगन देतात. ज्ञानोबराय सांगतात तसे हे महात्मे एकमेकाला बोध देतात. बोधाची भुली. ज्ञानोबराची पुढची भाषा आहे ते गणेश ते संवाद चतुष्पदीचे गणेश झाले. पुढची भाषा आहे संवाद चतुष्पदीचे गणेश झाले. आणि सगळं कुठं निर्माण होतं? ज्ञानोबराय सांगतात वैराग्याशी. म्हणजे वैराग्य कसं असावं दादांनी ओवी सांगितली. किंवा या संपूर्ण जगताला जेव्हा खोटं समजलं तेव्हा वैराग्य होतं. अण्णांचं वैराग्य डोळ्यासमोर आलं. सहज खऱ्या अर्थाने श्री गुरु गुरुदास बाबांच्या मुखातून ऐकलं होतं. अण्णांचा संबंध आम्हाला शेवटी आला. ज्यावेळेस अण्णाला बोलता येत नव्हतं लिहून द्यायचं तर म्हटले एक दिवस संदीपान महाराज अण्णांना भेटायला गेले. अण्णा बसलेले लिखाण चाललं होतं. लिखाण चाललेलं होतं अण्णांची ती खोली. आणि बसल्यानंतर सगळे बसले तिथं. अण्णा म्हणले अण्णाला चर्चेमध्ये विषय निघला. म्हणले हे गळत असेल. म्हणले हे पत्र बदलायला पाहिजे गळत असेल. अण्णा म्हणले फक्त पावसाळ्यातच गळा ते. जे एवढं निर्माण करू शकतात विश्व ते पत्र बदलू शकत नाही का? याला म्हणतात गुरुचरण उपासिता वैराग्य. शिवाला वैराग्य म्हणतात. जोग महाराज वारकर जोग महाराजांच्या संबंधाने प्रसंग आठवला. जोग महाराजांनी पुण्यात भला मोठा सप्ताह केला. भला मोठा सप्ताह झाला आणि शेवटच्या काळात सप्ताहाच्या शेवटी काला झाला आणि भला मोठा शेठ जोग महाराजकडे गेला. आणि महाराज तुमचा सप्ताह पाहून भारावून गेलो. म्हणले मग? म्हणले माझी इच्छा आहे तुम्हाला 1 लाख रुपये देणगी द्यायची. महाराज म्हटले आमचा सप्ताह झाला आता त्या पैशाची काहीच गरज नाही. म्हणजे असं करू नका. रक्कम तरी पहा किती आहे. किती रक्कम? म्हणे 1 लाख रुपये.
अरे तो 5 लाख असू दे, मला नको ना, सप्ता संपला. विचार करा म्हणजे महाराज 1 लाख रुपये देणारा, बघा 1917-18 सालची गोष्ट आहे. 1 लाख रुपये देणारा माणूस या जगात तुम्हाला सापडेल का म्हणजे विचार करा. जोग महाराज हजर जबाबी होते. जोग महाराज म्हणले अरे 1 लाख रुपये देणारा माणूस माझ्या समोर आहे, पण 1 लाख रुपयाला नकार देणारा माणूस ज्याला शोधून दाखव म्हणजे सापडला याला वैराग्य म्हणतात. आणि याला सत्कर्म म्हणतात. या सत्कर्माच्या बळावरती तो एक पाऊल चालत असतो. संतांना वाट विचारत असतो. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, हो तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. असा साधक त्या महात्म्याला मार्ग विचारत मार्गक्रमणा करतो. आणि मार्गक्रमणा करत एक दिवस त्याच्या जीवनामध्ये ज्ञानोबराय सांगतात, एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा, किंबहुना येर झाले चिरा. ज्ञानोबराची भाषा आहे किंबहुना एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा. मग ते प्रयत्न साधे नाही महाराज, त्या प्रयत्नासाठी किती कष्ट करावे लागतात. ज्ञानोबराची भाषा आहे, जे तो विषयाची मोठ झाली, काम क्रोधाची साकडी चुकोनी आला पाली सदवासनेची, मग साधू संगे सोबता उजू सत्कर्माची वाटा, अप्रवृत्तीच्या आव्हांटा डालून. जे जन्मशताच्या वाहवत वना, ते आस्तेची नलेची वाहना, तिथं फळ हेतूचा उगाना कवने जाळू. ज्ञानोबराय सांगतात, एवढा परमार्थ करत असताना, एवढ्या प्रवासामध्ये चालत असताना कधीतरी त्याला फळ प्राप्त व्हावं असं वाटतं का? वाटत असेल ना. ज्ञानोबराय म्हणतात, जो जन्मशताची वाहवत वना, आस्तेची नलेची वाहना, हजारो जन्म चालून येतो, पण अंतःकरणामध्ये त्याची इच्छाच उत्पन्न होत नाही. असा त्याच्या ठिकाणी फळ हेतूचा उगाना निर्माण होईल का? होणार नाही. मग असा महात्मा या विषय रूपी दाट झाडी ओलांडत येतो. आणि आल्यानंतर मग त्याच्या जीवनात हे फळ प्राप्त होतं. काय फळ प्राप्त होतं? जन्म मरणाची निमे कथा, आयुष्या प्रयत्नात ते आस्थावी जायची. एक इच्छा त्याच्या जीवनात निर्माण होते, आणि ती इच्छा म्हणजे कैमी उद्धार पावे, काय कृपा करी नारायण. इच्छा त्याच्या, हीच इच्छा जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे. बाकीच्या इच्छा होच नाही महाराज. बाकीच्या इच्छा जन्म मरणाला कारण ठरत असतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, पण जन्म अभाव रूप मोक्ष प्राप्त व्हावं वाटत असेल तर हीच इच्छा निर्माण झाली पाहिजे. कै हे टिळे फुटेल, कै तो स्वामी भेटेल, आणि युगा होनी निमिष वडील मानी. काय भाषा आहे महाराज. एक निमिष म्हणजे त्याला युगासारखा वाटतो. एक क्षण युगासारखा वाटतो. साधू न भेटल्यामुळे क्षण सुद्धा जात नाही. अशा प्रयत्नाचे असतात. अशा प्रयत्नाचं फळ ज्ञानोबराय सांगतात होतं काय? वेळी कृतकृत्यता जगभरे, अध्यात्माचे नवलपण पुरे, कर्माचे काम सरे विरमे मन. त्यावेळी त्याचा मनपणा संपून जातो. मनपणा असतो की ज्ञानोबराय सांगतात तो निश्चिंत होऊन जातो. आता निश्चिंतीने पाऊल विसावा. ज्ञानोबराय सांगतात हे कधी घडतं? त्याला साधन म्हणजे हे शरीर. हे शरीर जर नसेल तर एवढ्या गोष्टी तुमच्या आमच्या जीवनात घडू शकत नाही. ज्ञानोबराची गोड भाषा आहे महाराज. माझा विषय लांबेल, पण ज्ञानोबराय सांगतात हे शरीर जर प्राप्त झालं तर जन्म मरण संपण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हे शरीर उपयोगाचं आहे. नाहीतर शरीर विटाळाचे आळे, माया मोहपाश जाळे, आणि पतन शरीराच्या मुळे शरीर काळे जाते. या शरीराच्या द्वारे परमार्थ करत नसाल तर हे शरीर पतनाला नेऊन घालतं. पतनाला किती? आडवं चालायला लावतं. आडवं म्हणजे खंतीत येणं करा गोने गाढव पुत्रा. मारुती बाबांच्या पाठामध्ये महाराज बाबा दृष्टांत सांगायचे विनोदाने. आडवे चालणारे 2-4 जनावर भगवंताकडे गेले म्हणले, आणि भगवंताला म्हणले देवा का रे, हे बघा ना यांना कसं उभं केलं, आणि आम्हालाच का आडवं चालायला लावलं म्हणले, तू आम्हाला का उभं केलं नाही? भगवंताने सांगितलं म्हणले, जेव्हा तुम्हाला उभं केलं तेव्हा तुम्ही आडवे चालले होते, आणि म्हणून आता तुम्हाला आडवं केलं. मग आता उभं केलंय ना, उभं चाललं पाहिजे का आडवं चाललं पाहिजे?
मग आपण कसं जीवन जगलं पाहिजे, मनुष्य जीवन जगलं काय पाहिजे की पशु जीवन जगलं पाहिजे, याचा विचार होणं गरजेचं आहे. कारण अंतेमती सागती, आयुष्यभर जे कराल ते शेवटी आठवत असतं. आणि मग शेवटी जर संसार आठवला तर पुन्हा संसाराला जावं लागतं. पण भगवान परमात्मा म्हणतात, या शरीराच्या द्वारे जो परमार्थ करतो, परमात्म चिंतन करतो ना, त्याची शेवटची चिंता मी वाहतो. योगक्षेमम वहाम्यहम. संसार कितीही करा, संसार लाता मारल्याशिवाय राहत नाही. कडो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी. राडा पोरी सकळ. संसार कितीही केला, शेवटच्या काळामध्ये आपल्या जवळ कुणीच राहत नाही. दुपारची सावली आहे की कधी ना कधी जाणार आहे. पण अंतकाळीला कुणीतरी स्वैरा असावा आणि आयुष्यभर हा महात्मा त्या स्वैरा जोडण्यामध्ये जीवन व्यतीत करत असतो. मग कुणाची पर्वा करत नाही, एकांतात राहतो, भजन करतो. तुकोबरायचं प्रमाण आहे, असा महात्मा देवाचीच इच्छा करतो आणि देवाला सुद्धा त्याचीच इच्छा राहते. ज्ञानोबाची गोड भाषा आहे, दुसऱ्याचा त्याचा संबंध राहत नाही. तुकोबराय सांगतात, देवाचा तो भक्त देवाशीची गोड आणि काशी चाड नाही त्याची. कोणाचा स्वैरा सज्जन सांगती, अवघिया हाती अंतरला. निष्काम वेळे म्हणती बापुरी, अवघिया साकडे झाला कैसा. सगळे म्हणतात येडे, निष्काम आहे, काम करत नाही, धंदा करत नाही. घरी बाईल म्हणे कोठे वेळी राग, बरे होता शंड मरता तरी. आई सुद्धा शिव्या देते, बाप शिव्या देतो. गाता शंका नाही पैसे भलते ठाई, आणि शिव्या देते आई बाप भाऊ. तर तुकोबराय सांगतात, तुका म्हणे जो संसारा रुसला तेनेची ठाकीला सिद्धपंथ. ज्याला सिद्धपंथ ठाकायचा आहे त्याने या जन्म मरण रूपी संसारावरती रुसलं पाहिजे, या प्रपंचावरती रुसलं पाहिजे. कळलं पाहिजे ज्याने हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंती ही काळचे नाही कोणी. मग भगवान सांगतात, अर्जुना, ज्याने आयुष्यभर परमार्थ केला, या शरीराच्या द्वारा होत काय, त्याचा पुढचा जन्म त्याला प्राप्त करण्याची गरज पडत नाही. कारण का? कारण सिद्धांत असा आहे, शेवटी जशी मती होते तशीच गती प्राप्त होते. भगवंत सांगतात, आयुष्यभर जरी मी याच्याकडे लक्ष दिलं नाही, बघितलं नाही, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. भगवंत सांगतात, निर्वाणाच्या वेळी मात्र मी त्याच्या मागे पुढे उभा राहतो. कारण मला माहितीये काय, या संकटाला हा न मानणार आहे. उगाच लोक म्हणतात, ज्ञानोबराला त्रास झाला, ज्ञानोबराला त्रास झाला, ज्ञानोबराला त्रास झाला. अरे ज्ञानोबराचा अधिकार काय? मागील या जन्मात मुक्त झालं. ज्ञानोबराय सांगतात, जे मागच्या जन्मात मुक्त झालेले आहेत त्यांना ही लोक काय त्रास देऊ शकतात? तुका म्हणे प्रमाण आहे बघा, तुकोबरायचं प्रमाण. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप आणि लागून येतील पाप पुण्य आणला. हे कर्म काय करू शकणार यांना? हे बाकीचे काय त्यांना त्रास देऊ शकतात? त्याला काहीच अशा प्रकारचा त्रास देऊ शकत. भगवंत सांगतात, म्हणून त्या त्रासाला हे जुमानत नाही. समशत्रौच मित्रो मित्राचे तथा मानापमानयो हो, हे सगळे बघून घ्या. सगळ्या मान अपमानामध्ये तो स्थिर राहतो. यमला ध्वाचा परमला भौमन्यते नाधिकम ततम यस्मिन स्थितो न दुःखेन पूर्ण आपी विचारलेते. सुख आलं म्हणून तो सुखी होत नाही, दुःख झालं म्हणून त्याने तो दुःखी होत नाही. असा शांत चित्ताने रममान होणारा हा महात्मा बघा, इतका गोड त्याच्या मस्तीमध्ये, खऱ्या का गोड त्याच्या मस्तीमध्ये जीवन जगत असतो. भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना याने जरी परमार्थ केला, शेवटच्या काळात सांभाळणं माझं काम राहतं. कारण जड भरत राजा हरिण गर्भात गेला. आयुष्यभर जड भरत राजाने हरिण गर्भात गेला, आयुष्यभर परमार्थ केला, पण शेवटी हरिण आठवले. परिणाम हरणाच्या जन्मात जावं लागलं. भगवंत सांगतात, मी मात्र त्याला जाण्याच्या वेळी, देह वसनाच्या वेळी त्याच्या मागे पुढे उभा राहतो, निर्वाणी गोविंद. आणि मग काय करतो? ज्ञानोबराची भाषा आहे 8व्या अध्यायामध्ये, कयाचे ऋण पण देखून अंगी. त्याचं ऋण मी जाणतो. भक्तीचं ऋण माझ्या डोक्यावरती असल्या कारणाने मी काय करतो, ते ऋण पण देखून अंगी. तयाची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी. ज्यावेळी माझा भक्त तनुचा म्हणजे शरीराचा त्याग करतो, त्यावेळी मी त्याची परिचर्या म्हणजे सेवा करतो. मग सेवा करतो म्हणजे काय करतो? ज्ञानोबराय सांगतात,
भगवंताच्या मुखात ओळी घालतात, देह वैकल्याचा वारा जणे लागेल या सुकुमारा, आत्मबोधाचा पांजिरा सणित येते. याला जर देह वैकल्याचा वारा लागला, मी देह आहे अशी भ्रांती जर त्याला झाली, कारण 13व्या अध्यायात असं वर्णन आहे महाराज ज्ञानोबराय सांगतात, काही ऐशी दशा येईल पुढे, तै बुद्धी होईल वेडी, चिंतोनी ठेवी सोखडे आत्मज्ञान. ही दशा येणार आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये, त्यावेळी बुद्धी भ्रांत होणार आहे, बुद्धी वेडी होणार आहे, इंद्रिय कुठलंच काम करू शकणार नाही. मग भगवंत सांगतात, अशा वेळी जर माझ्या भक्ताला देहाने साथ दिली नाही आणि याला जर देह वैकल्याचा वारा लागला, तर याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. तर मी काय करतो, याला मी ब्रह्म आहे या आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवतो. मी ब्रह्म आहे हा बोध त्याचा ढळू देत नाही, तसोबरही ढळू न देता त्या बोधावरती त्याला ठेवतो, त्या पिंजऱ्यात ठेवतो. परिणाम होतो काय, ज्यावेळी तो देह टाकतो तेव्हा सुद्धा मी ब्रह्म आहे या बोधावरतीच तो महात्मा राहतो. आणि म्हणून राहिल्यामुळे किंबहुना येरझारी चिरापडे. ज्ञानोबराय सांगतात त्याला पुन्हा जन्मालाच यावं लागत नाही. हो, ज्ञानोबराच्या वरचे गोड ओवे आहे नाही का, एकच वेळी वेळू झाडे वांजे जशी, असे वरती सुंदर ओवे. ज्ञानोबराय सांगतात म्हणून हे शरीर प्राप्त झालं तर याच शरीराच्या द्वारा शरीराला येणं संपवलं पाहिजे. कारण या शरीरात आले तरच दुसऱ्या शरीराला जाणं संपतं, बाकीच्या शरीरामध्ये ही व्यवस्था नाही. मग स्वर्गात असू द्या, सत्यलोकात असू द्या, तोही पुनरावृत्तीच्या मापात शीघ झाला. ब्रह्माचं तेच आहे आणि इंद्राचं काय, ते तर भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षणे पुण्य मर्ते लोकम विशंती, एवं त्रय धर्म म्हणू प्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. म्हणून खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना त्याला मात्र मी जन्म प्राप्त होणार नाही अशा पद्धतीत करतो. म्हणून ज्ञानोबराची भाषा आहे, तैसे येण्याची शरीर, शरीराला आला तर काय, शरीरा येणे शरीर, शरीर दुसरं शरीर घेण्याचं कामच पडता कामा नये. फार काय सांगावं, किंबहुना शब्दाचा अर्थ फार काय सांगावं होतं बरं का. मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकले, वैकुंठवासी गुरुनाम गुरु रामचंद्र बाबा निकम ज्ञानेश्वरी सांगायचे बरं का दादा, तुम्हाला माहित असेल आमच्यापेक्षा जास्त. तर ज्ञानेश्वरी सांगायचे, तर ज्ञानेश्वरी ऐकायला जर कोणी जर म्हटलं ना आम्हालाही सांगा, 2-4 गेले तरी सांगायचे. त्यावेळी एक असा साधक यायचा, म्हणले आला की त्याला त्या किंबहुना शब्दाचा अर्थच कळायचा. तो विचारायचा किंबहुना म्हणजे काय, बाबांनी सांगावं. फार काय सांगावं, किंबहुना शब्दाचा अर्थ काय, फार काय सांगावं अर्जुना. पण त्यांच्या लक्षातच यायचं नाही. पुन्हा 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 दररोज तोच प्रश्न. बाकीचे साधक म्हटले त्याला काय कशाला सांगत बसता, म्हणजे तेच विचार त्याला कळत नाही का. बाबांनी म्हणावं त्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सांगत राहील. फार काय सांगावं इथून आठवलं, किंबहुना येर झाली चिरापडे. ज्ञानोबराय सांगतात फार काय सांगावं अर्जुना, या येर झाडावरती चिरा म्हणजे दगडच पडला पाहिजे. शरीरा येणे सरे हे तर झालं, पण एवढा मोठा जन्म मरणावरती पडला पाहिजे की पुन्हा जन्मालाच येण्याचं कारण उरलं नाही पाहिजे. म्हणून ज्ञानोबराची भाषा आहे, तैसेची येणे शरीरा, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. आणि तुकोबरायचं प्रमाण आहे बघा, नाथ महाराजांचं असेल कदाचित, जिही हरी संग केला संसारी, तुका म्हणे खरी खेळ त्याची. याला येर झाड म्हणतात. आपण सुद्धा येर झारीला चालू आहे की नाही. हरिपाठात एक प्रमाण आहे बघा, वाया येर झाड हरी, परमात्मा डावरला येर झाड संपत. तसं मग काय करावं, या जीवनात आला हरीचा संग करावा. हरीचा संग करा तरच तुकोबराय सांगतात, नाथ महाराज सांगतात की त्याचीच खऱ्या अर्थाने खेप आहे. आणि म्हणून ज्ञानोबराची भाषा आहे, खऱ्या अर्थाने यथामती यथावकाश या ओळीचं चिंतन करण्याचा खऱ्या अर्थाने मी प्रयत्न अशा प्रकारचा केलेला आहे. जे काही बरोबर असेल, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील बरोबर यांचं, जे चुकीचं अपसिद्धांत कदाचित झाले असतील तो माझ्या वाणीचा खऱ्या अर्थाने दोष आहे. म्हणून